नमस्कार मित्रांनो, मिथुन राशीच्या जातकांसाठी आज आपण एका अशा खगोलीय प्रवासाची सुरुवात करणार आहोत ज्यात तुमच्या जीवनातील नात्यांची गहराई, प्रेमाचे रहस्य आणि यशाच्या संधी उलगडत जाणार आहेत। शनीची ही दिव्य चाल तुमच्या जीवनपथावर धैर्य, बुद्धिमत्ता आणि संतुलनाचा प्रकाश पसरवणार आहे। आणि जेव्हा नशीब स्वतः तुमच्या बाजूने उभं राहते तेव्हा जीवनात प्रत्येक वळण एक नवीन सुरुवात बनते। तर चला ग्रहांच्या संकेतांना जाणून घेऊया आणि आपल्या भाग्यातील उज्ज्वल परिवर्तनाचे दार उघडूया। मिथुन राशीच्या जातकांसाठी पुढील 3 महिन्यांच्या 10 चकित करणाऱ्या भविष्यवाण्या। मिथुन राशीच्या जातकांसाठी येणारे 3 महिने ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचा काळ एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा कमी रोमांचक नसेल। हा काळ तुमच्या जीवनात वेगवान बदल, अनपेक्षित संधी आणि नशिबाचे अनोखे खेळ घेऊन येणार आहे। पुढील 90 दिवस तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेले असतील, परंतु प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतील, काहीतरी नवीन दाखवतील आणि तुमच्या विचारसरणीला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातील। मित्रांनो, मिथुन राशी ही राशीचक्रातील तिसरी रास आहे ज्याचे प्रतीक जुळे आहे, जे 2 व्यक्तिमत्व, 2 विचार आणि 2 दिशांचे प्रतीक आहे। याचे स्वामी ग्रह बुध आहेत, जे बुद्धिमत्ता, वाणी, तर्क आणि संवादाचे अधिपती आहेत। ही रास कंठचक्राशी जोडलेली असते, जिथे अभिव्यक्ती, सत्य आणि संवादाची शक्ती केंद्रित असते। मिथुन राशीचे जन्मतःच जिज्ञासू, वेगवान बुद्धिमत्तेचे आणि विचारांच्या प्रवासात जगणारे स्वभाव असतात। पण कधी कधी हाच वेग त्यांना निर्णयांच्या गुंतागुंतीत अडकवून ठेवतो। हे पुढील 3 महिने तुमच्या आत दडलेल्या खऱ्या सामर्थ्याला जागृत करणारे आहेत। हा काळ तुमच्या मन, करिअर, नातेसंबंध आणि ओळख यांच्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडून दाखवेल। शनी, गुरु, बृहस्पती आणि राहूचा शक्तिशाली प्रभाव तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकतो। काही जुनी बंधने तुटतील, काही नवे मार्ग उघडतील आणि काही नाती आपली खरी ओळख उघड करतील। मित्रांनो, या 10 भविष्यवाण्या सामान्य बदल नाही, या नियतीने ठरवलेल्या मोठ्या वळणांचा काळ आहे, ज्याला कोणीही टाळू शकत नाही। येणाऱ्या महिन्यात तुम्हाला जाणवेल की तुमची विचारसरणी, तुमच्या योजना आणि तुमची नाती आता आधीसारखी राहिली नाही। हा काळ मिथुन राशीवाल्यांसाठी मानसिक जागृती आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा टप्पा आहे। तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीत कधी रस नव्हता त्या आता तुमची दिशा ठरवत आहेत। जिथे एकीकडे जुनी नाती, अधुरी स्वप्ने आणि गुंतलेले विचार संपतील, तिथेच दुसरीकडे नवी ऊर्जा, नवे अवसर आणि नवा आत्मविश्वास तुमच्या जीवनात प्रवेश करेल। हा साधा काळ नसून तुमच्या नशिबाची दिशा बदलणारा अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे। या काळात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ सतत आपल्या स्थिती बदलतील, ज्यामुळे प्रत्येक आठवड्याला तुमच्या आयुष्यात नवीन परिस्थिती, नवीन संधी आणि नवी आव्हाने उभी राहतील। त्यामुळे हे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही प्रत्येक निर्णय सजगतेने आणि धैर्याने घ्या, कारण आत्ता घेतलेला प्रत्येक पाऊल तुमच्या भविष्यातील अनेक वर्षांची पायाभरणी करणार आहे। मग ती करिअरमधील नवीन संधी असो, नात्यातील नवीन सुरुवात असो किंवा आत्मविश्वासाशी जोडलेली ओळख असो, सर्व काही आता बदलणार आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, मिथुन जातक जितक्या पटकन दिशा बदलू शकतात, तितक्याच वेगाने नशीबही त्यांचा मार्ग बदलू शकते। म्हणून तयार राहा, कारण ऑक्टोबर ते डिसेंबरचा हा प्रवास तुमच्या आयुष्यातील सर्वात रंगीबेरंगी, रहस्यमय आणि निर्णायक ठरू शकतो। परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जय बुधदेव आणि या व्हिडिओला एक छानसा लाईक करा, ज्यामुळे तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा दुप्पट होईल। चला तर मग मित्रांनो, आता कोणतीही उशीर न करता जाणून घेऊया मिथुन राशीच्या त्या 8 मोठ्या बदलांविषयी आणि भविष्यवाण्यांविषयी, जे पुढील 3 महिन्यात तुमचे जीवन अविश्वसनीयरित्या बदलून टाकतील। चला सुरू करूया या अद्भुत प्रवासाची। नंबर 1, शरीर आणि नशिबात नव्या ऊर्जेचे जागरण। मिथुन राशीच्या जातकांसाठी येणारा हा काळ एक विलक्षण परिवर्तनाची सुरुवात असेल। 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंतचा काळ तुमच्या शरीर, मन आणि नशीब
या तिन्ही पातळ्यांवर नव्या हालचाली घेऊन येईल. सुरुवातीच्या दिवसांत तुम्हाला थोडीशी थकवा, झोपेची कमी किंवा किरकोळ आरोग्य समस्यांचा त्रास जाणवू शकतो. जणू तुमचे शरीर काही सांगत आहे, परंतु तुम्ही त्याचे ऐकून घेत नाही आहात. परंतु हा काही नकारात्मक संकेत नाही, तर तुमच्या शरीराचा दिव्य इशारा आहे की आता वेळ आली आहे तुमच्या आतल्या ऊर्जेला पुन्हा चेतवण्याची, जुन्या सवयी बदलण्याची, स्वतःला एका नव्या तालात घडवण्याची. 15 ऑक्टोबर नंतर जेव्हा तुमचा स्वामी बुधदेव लग्न भावात प्रवेश करतील, तेव्हा जणू तुमच्यात नवजीवन संचार होईल. तुमचे विचार अधिक तीक्ष्ण, तर्क अधिक अचूक आणि अभिव्यक्ती अधिक प्रभावी होईल. हा तो काळ असेल जेव्हा तुमच्या वाणीमध्ये चुंबकत्व येईल, विचारांमध्ये जादू निर्माण होईल. लोक तुमच्या बोलण्याने आकर्षित होतील. तुमचे शब्द त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतील. लेखन, मीडिया, संवाद, कला किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधीचा कालखंड ठरेल. बुध लग्नात आल्यानंतर मानसिक स्पष्टता वाढेल, दुविधा आणि अस्थिरता कमी होईल. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल. रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत होईल आणि नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात होईल. जे काम आधी थांबून जात होते त्यात आता वेग येईल. जे लोक तुम्हाला समजून घेऊ शकत नव्हते तेच आता तुमच्या विचारांच्या खोलीला अनुभवतील. मित्रांनो, हा काळ तुमच्या पुनर्जन्मासारखा आहे. जुने ओझे दूर करून नवीन जोश, नवीन दिशा आणि नवीन ऊर्जेसह पुढे चालत जाण्याचा. प्रत्येक छोटा प्रयत्न आता मोठे यश देईल आणि प्रत्येक नवी सकाळ तुमच्या जीवनात नवीन आत्मविश्वास घेऊन येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, आता वेळ आहे आपल्या अंतर्भूत शक्तीला जागवण्याची. आपल्या शब्दांनी, विचारांनी आणि कर्मांनी स्वतःचे भाग्य घडवण्याची. कारण ही फक्त सुरुवात नाही, तर तुमच्या जीवनातील नव्या अध्यायाचा शुभारंभ आहे. दुसरी भविष्यवाणी, कर्मभावात चमकणार भाग्याचा सूर्य. मिथुन राशीच्या जातकांनो, आता तो काळ आला आहे जेव्हा तुमच्या कर्माचा प्रकाश भाग्याला उजळवणार आहे. पुढील ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी तुमच्यासाठी प्रगती, प्रतिष्ठा आणि उल्लेखनीय उपलब्धींचा सुवर्णकाळ ठरू शकतो. देवगुरु बृहस्पती, जे ज्ञान, विकास व विस्ताराचे अधिपती आहे, ते आता तुमच्या कर्मभाव म्हणजे दशम भावात विराजमान झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दशम भाव हा करिअर, कर्म, उपलब्धी आणि समाजात मिळणाऱ्या स्थानाचे प्रतिबिंब असतो. जेव्हा या भावाला गुरूंचा आशीर्वाद लाभतो तेव्हा भाग्य स्वतः तुमच्यासोबत चालत राहते. त्यामुळे हा गोचर तुमच्यासाठी दैवी वरदानासारखा ठरणार आहे. जे लोक आतापर्यंत दिशा शोधत होते त्यांना आता करिअरचा खरा मार्ग दिसेल. जबाबदारीची जाणीव, मेहनतीचा तेज आणि कर्तृत्वाची ऊर्जा तुमच्यात प्रखरतेने जागृत होईल. केलेले प्रयत्न वाया जाणार नाही, तर प्रत्येक यशाचा पाया रचतील. उच्च पद, नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठ्या संधी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. व्यवसायात विस्तार किंवा एखादा मोठा करार होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होणार असून गुंतवणूक, पितृसंपत्ती किंवा अडकलेली रक्कम यांमधून लाभ मिळण्याचे योग शुभ आहे. गुरु सांगतात, खरे धन म्हणजे पैसा नव्हे, तर प्रतिष्ठा आणि स्थैर्य देखील. तुमची प्रतिमा प्रभावी बनेल आणि लोक तुम्हाला मार्गदर्शक व निर्णायक व्यक्तिमत्व म्हणून स्वीकारतील. कठीण वाटणारे कार्य आता सहज साध्य होईल, कारण भाग्य तुमच्या कर्माच्या सोबतीने उभे आहे. म्हणून मित्रांनो, हा काळ संधीसोबत परीक्षा आणि पुरस्कार घेऊन आलेला आहे. तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल तुमची नवी ओळख निर्माण करेल आणि पुढील आयुष्याची मजबूत नींव ठरेल. आत्मविश्वास हाच आता तुमचे खरे भांडवल ठरेल. नम्र राहा, प्रयत्न करत राहा, कारण तुमच्यातील सूर्य जागा झाला आहे आणि जेव्हा कर्माचा सूर्य उजळतो तेव्हा अंधार कितीही दाट असला तरी भाग्य प्रकाश बनून मार्गदर्शन करतच राहते. तिसरी भविष्यवाणी, धन, सन्मान आणि संतुलनाचा सुवर्णकाळ. मिथुन राशीच्या जातकांनो, आता तुमच्या परिश्रमांचे फळ मिळण्याचा काळ आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी तुम्हाला धन, प्रतिष्ठा आणि जीवनातील संतुलनाचा अद्भुत संगम देईल. या काळात देवगुरु बृहस्पती तुमच्या कर्मभावातून द्वितीय आणि षष्ठ भावावर शुभदृष्टी ठेवून आहे.
हा शुभ संयोग तुमच्या धन, वाणी, कर्म व आत्मविश्वास या चारही क्षेत्रांना सामर्थ्य देणार आहे। तुमचे शब्द प्रभावी होतील आणि निर्णय यशाचा मार्ग प्रशस्त करतील। आर्थिक वाढीसाठी ही उत्तम वेळ। व्यवसायात नवे व्यवहार, नोकरीत प्रमोशन किंवा गुंतवणुकीतून नफा, संधी असंख्य आहे। जुने अडकलेले पैसे किंवा दिलेले उधार परत मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच तुमचा परिश्रम आता नक्कीच मानसन्मानात परिवर्तित होईल। सोबतच ही वेळ तुम्हाला शिकवणार आहे की धनाबरोबर संतुलन राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। कारण जिथे उत्पन्न वाढेल तिथे काही आवश्यक खर्चही समोर येतील। त्यामुळे खर्च करताना विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने निर्णय घ्या, हाच तुमचा व्यवहार तुमचे भविष्य सुरक्षित करील। बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या वाणीला तेज आणि आकर्षण देईल। तुमचे विचार आता लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतील। जे लोक आधी तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करतील। कुटुंबातही आनंद आणि सौहार्दाचे वातावरण राहील। मात्र राहूची अवस्था 6व्या भावात असल्याने एक इशारा देत आहे, काही लोक तुमच्या यशामुळे मत्सर करू शकतात किंवा कार्यक्षेत्रात अनावश्यक राजकारण करण्याचा प्रयत्न करू शकतात। त्यामुळे सावध राहा, पण चिंतित होऊ नका। तुमचा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता प्रत्येक परिस्थितीत तुमचे सर्वात मोठे रक्षण कवच ठरेल। ही वेळ तुमच्या जीवनात संतुलन आणि स्थैर्य आणणारी आहे। जे प्रयत्न अनेक वर्षांपासून अपूर्ण वाटत होते ते आता हळूहळू पूर्ण होतील। तुमचे कर्म, विचार आणि भाग्य एकाच दिशेने चालू लागतील आणि इथूनच तुमच्या नव्या उंच भरारीचा अध्याय सुरू होईल। मित्रांनो, ही वेळ केवळ धन किंवा कीर्तीची नाही, तर आंतरिक समृद्धी आणि आत्मविश्वासाच्या जागृतीची आहे। तुमची मेहनत आता व्यर्थ जाणार नाही। जे बी तुम्ही पेरले होते ती आता फळ देण्यास सुरुवात करत आहे। म्हणून या काळात विनम्र राहा, कृतज्ञता व्यक्त करा आणि प्रत्येक संधीला शहाणपणाने पकडा। कारण हीच ती वेळ आहे जेव्हा ब्रह्मांड तुमच्या कर्मांचे फळ परत देणार आहे। मिथुन राशीवाल्यांसाठी ही वेळ भाग्य आणि कर्माच्या संगमाचा उत्सव आहे। आणि जेव्हा कर्म आणि भाग्य एकत्र हसतात तेव्हा यश स्वतःच तुमच्या दारी येते। चौथी भविष्यवाणी, आत्मिक विकास आणि अंतर्मुख प्रवास। मिथुन राशीच्या जातक हो, आता तुमच्या जीवनात असा काळ आला आहे जेव्हा स्वतःकडे पाहण्याची आणि आत्म्याशी जोडण्याची शक्ती अत्यंत प्रभावी असेल। या काळात तुमच्या जीवनात दिसत नसलेल्या ग्रह केतूचा अद्भुत प्रभाव राहील। केतू तुमच्या 12व्या भावात स्थित आहे, तर राहू तुमच्या 6व्या भावात सक्रिय आहे। हा योग काही सामान्य नसून तो तुमच्या आत्मिक व मानसिक उन्नतीचा संदेश घेऊन आला आहे। येणारे 1.5 वर्ष म्हणजे अंदाजे 18 महिने प्रवास आणि परिवर्तनाचा काळ ठरणार आहे। पण हे प्रवास फक्त बाह्य जगापर्यंत मर्यादित नसतील। हे प्रवास तुमच्या आंतरिक विश्वाशी, मानसिक संतुलनाशी आणि आध्यात्मिक जागृतीशी थेट संबंधित असतील। तुम्ही आध्यात्मिक स्थळे, निसर्ग वातावरण किंवा ध्यानाभ्यासाच्या माध्यमातून आपल्या अंतरीच्या गाभ्यातील शक्तीला अनुभवायला लागाल। या कालावधीत तुमचे विचार, तुमची दृष्टी आणि तुमची आत्मिक शक्ती एका नव्या पातळीवर पोहोचेल। तुम्हाला जाणवेल की खरी शांतता आणि संतुलन बाहेरून नाही तर आतून मिळते। ही वेळ तुमच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन आणि गहन आध्यात्मिक उन्नती घडवण्याची क्षमता बाळगते। हा तो काळ आहे जेव्हा तुम्ही तुमचे खरे कर्ममार्ग ओळखाल। जे अनुभव तुम्ही मिळवणार आहात ते आयुष्यभर तुम्हाला स्पष्टता, स्थैर्य आणि नवी ऊर्जा देतील। पाचवी भविष्यवाणी, नाती आणि भागीदारीत संतुलन। आता मिथुन राशीच्या जातकांच्या वैयक्तिक आणि सामाजिक नातेसंबंधांबद्दल बोलूया। ग्रहस्थिती आता तुमच्या वैवाहिक जीवनावर, भागीदारीवर आणि जवळच्या नात्यांवर थेट प्रभाव टाकत आहे। शनी, ज्यांना कर्म आणि न्यायदेवता मानले जाते, आता तुमच्या 7म भावातून गोचर करत आहेत। 7म भाव तुमच्या जीवनसाथी, भागीदारी आणि जवळच्या नातेसंबंधांचे केंद्र आहे। शनीचे हे गोचर तुमच्या आयुष्यात खोल आणि निर्णायक बदल घेऊन येईल। या काळात तुम्हाला नात्यांची गती,
त्यांची खोली समजून घेण्याचा आणि संतुलन साधण्याचा सुंदर अवसर मिळेल. शनीची चाल तुमची धैर्य व सहनशीलता तपासू शकते, परंतु त्याचबरोबर ती तुम्हाला शहाणपणाने आणि विवेकाने निर्णय घेण्याचा धडा देखील शिकवेल. या काळात तुमच्या जीवनसाथी, मित्र आणि व्यावसायिक भागीदारांशी स्पष्ट, सकारात्मक व संवादपूर्ण संबंध ठेवणे अत्यावश्यक आहे. कोणतेही मतभेद किंवा आव्हाने आली तर संयम आणि संतुलनाने त्यांचे निराकरण करणे हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. मित्रांनो, जर तुम्ही धैर्य, बुद्धिमत्ता आणि संतुलन यांसोबत पुढे सरकाल तर ही वेळ तुमच्या जीवनात स्थिरता, सकारात्मक परिवर्तन आणि अधिक गहन नाती घेऊन येईल. प्रेम, मैत्री आणि व्यावसायिक भागीदारी या सर्वांसाठी हा काळ निर्णायक आणि अत्यंत मौल्यवान सिद्ध होईल. लक्षात ठेवा मिथुन राशीच्या जातको, जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत आणि बाहेरच्या संतुलनाला समजू लागता तेव्हा ग्रहसुद्धा तुमच्या बाजूने उभे राहतात आणि सहयोग, यश व खरी आनंदाची दारे उघडतात. 6वी भविष्यवाणी. नाती, धन आणि आरोग्यात संतुलन, नवी ऊर्जा. मिथुन राशीच्या जातकांनो, पुढील 3 महिने तुमच्या आयुष्यात अप्रत्याशित वळण, नव्या संधी आणि जुन्या अनुभवांची पुनरावृत्ती घेऊन येतील. शक्यता आहे की तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला अचानक भेटाल. ही भेट जुन्या आठवणी आणि भावनांना हलकेच स्पर्श करून जाईल आणि हृदयात काहीशी भावुकता तसेच समजूतदारी निर्माण करेल. ग्रहांची चाल या काळात जुन्या नात्यांना पुन्हा मजबूत करण्याचा किंवा नवीन दृष्टिकोनातून जोडण्याचा संकेत देते. पण सावधगिरी अत्यावश्यक आहे. ज्याने आधी तुमचा विश्वास तोडला आहे त्याला पुन्हा मनात किंवा आयुष्यात स्थान देऊ नका, अन्यथा तीच चूक पुन्हा दुःख आणि निराशा बनून परत येऊ शकते. नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी सकारात्मक आणि दिलासा देणारा ठरेल. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अपूर्ण योजना पूर्ण होतील, कर्ज कमी होताना दिसेल. बोनस किंवा अचानक धनप्राप्तीही होऊ शकते. यामुळे मानसिक ताण कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा व आत्मविश्वास वाढेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विशेष काळजी घ्या. हाडे, पचनसंस्था, आतड्यांशी संबंधित त्रास यांपासून सावध राहा. तुमची नियमित जीवनशैली, योग्य आहार आणि काळजी हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. सकारात्मक उपाय. दररोज 108 वेळा बुद्धाय नमः मंत्र जपा. बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि संवाद कौशल्य वाढेल. प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ करा. नकारात्मक ऊर्जा दूर होतील, साहस व आत्मबल वाढेल. सूर्योदयाला तांब्याच्या भांड्यातील जल अर्पण करा. आत्मविश्वास, ऊर्जा व तेज वाढेल. ही वेळ तुमच्या आयुष्यात नवी प्रकाशरेषा, सकारात्मक बदल आणि संतुलन घेऊन येत आहे. योग्य दृष्टिकोन, सतर्कता आणि योग्य उपाय यांच्या मदतीने ग्रहांची अनुकूलता आणि भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद मिळून तुम्ही आयुष्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकता. मिथुन राशीच्या मित्रांनो, हा काळ तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी सर्वात उत्तम आहे. जिथे संयम आहे तिथे स्थैर्य जन्माला येते. जिथे विश्वास आहे तिथे नाती खुलतात. आणि जिथे मेहनत आहे तिथे भाग्यही नमते. लक्षात ठेवा, तुमची मेहनत आणि ग्रहांचे आशीर्वाद यांच्या संगमानेच मोठ्या यशाची सुरुवात होते. म्हणून आत्मविश्वास ठेवा, सकारात्मक रहा आणि प्रत्येक संधीला ओळखून तिचा योग्य उपयोग करा. कारण आता सुरुवात झाली आहे नव्या प्रकाशाची, नव्या उंचीची आणि नवीन जीवनाची. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.